नमस्कार, मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत। तुम्हाला आवाजावरून कळलं असेलच की आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाला आहे। तो आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असा कुरकुरीत चिवडा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 500 ग्राम पातळ पोहे घेतले। ते सुरुवातीला आपण चाळून घेऊया, म्हणजे त्यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तो सर्व या खाली परातमध्ये पडेल। इथे पाहू शकता आपले इथे सर्व पातळ पोहे चाळून झाले आहेत। आणि त्यातून एवढी पावडर खाली पडली पोह्यांमधून। आता गॅसवर मी इथे कढई ठेवली, त्यामध्ये आपल्याला हे पातळ पोहे 2 बॅचमध्ये आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला आपण यातले अर्धे पोहे या कढईमध्ये टाकले आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि हळद सुद्धा यामध्ये 1 चिमटीच्या आसपास टाकून झारा आणि या चमचेच्या साहाय्याने आपल्याला वर खाली हे पातळ पोहे करायचे आहेत। हे पातळ पोहे खूप नाजूक असतात, त्यामुळे त्यांचा चुरा होऊ शकतो, म्हणून अगदी अलगद हलक्या हाताने आपल्याला वर खाली करायचे आहेत। आणि हे आपल्याला पोहे मंद आचेवरच 20 ते 25 मिनिटे परतत राहायचे। 25 मिनिटांनंतर पाहू शकता थोडे थंड करून घ्यायचे पोहे। हे पोहे छान कुरकुरीत झाले। आता हे पोहे आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि राहिलेले पोहे अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। इथे चिवड्यासाठी आपण शेंगदाणे, भाजकी डाळ आणि मिरची, कढीपत्त्याचा वापर करणार आहोत। इथे आपले सर्व पोहे भाजून झाले। आता आपल्याला पोह्यांसाठी हे भाजून घेतलेले पोहे पुन्हा एकदा आपण चाळणीत चाळून घेणार आहोत, कारण पोहे भाजत असताना पोह्यांचा चुरा वगैरे झाला असेल तर तो चुरा चाळून घेतल्यामुळे खाली पडेल। आता आपण गॅसवर इथे कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आज थोडी मध्यम ठेवूया। त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवरच तळून घ्यायचे। जर आपण मोठ्या आचेवर तळून घेतले तर बाहेरून छान असे लालसर होतील, पण आतमध्ये कच्चे राहतील। त्यामुळे मध्यम आचेवर आपल्याला व्यवस्थित 5-6 मिनिटं शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। आता हे तळून झालेले शेंगदाणे आपल्याला पोह्यावरती पसरवायचे आहेत। त्यानंतर आपण इथे जी डाळ घेतली आहे, भाजकी डाळ आहे, ती सुद्धा आपण तेलामध्ये तळून घेऊया। सर्व इथे आपण जे काही डाळ, शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची जे काही आपण इथे घेतलं आहे चिवड्यासाठी, ते सर्व आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। म्हणजे यामध्ये जो काही पाण्याचा अंश असेल मिरची, कढीपत्त्यामध्ये, तो सर्व नाहीसा होईल। यामुळे आपला पोह्यांचा चिवडा हा महिनाभर अगदी शेवटपर्यंत असाच कुरकुरीत राहील, अजिबात नरम पडणार नाही। फक्त तुम्ही मी ज्याप्रमाणे तुम्हाला चिवडा बनवण्यासाठी ज्या काही टिप्स दिल्या आहेत, ट्रिक्स दिल्या आहेत, त्या तशाच फॉलो करा, म्हणजे अजिबात चिवडा नरम पडणार नाही। आता या मिरच्या सुद्धा आपल्याला या पोह्यांवरती ओतून घ्यायच्या आहेत। त्यानंतर राहिलेला कढीपत्ता सुद्धा छान असा अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। आता व्यवस्थित कुरकुरीत झाल्यानंतर कढीपत्ता देखील आपल्याला या पोह्यांवरती ओतायचा आहे। आता आपण 1 छोटा चमचा हळद पावडर टाकून हे पोहे व्यवस्थित वर खाली करून घेणार आहोत, म्हणजे सर्व हळद या पोह्यांना व्यवस्थित लागेल। हळद बघा पोह्यांना व्यवस्थित लागले आहे। आता आपण यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत। पिठी साखर टाकल्यामुळे पोह्याच्या चिवड्याला चव ही खमंग येते, जबरदस्त लागतात। म्हणजे गोड, तिखट
अशा चवीचे पोहे खूपच छान लागतात चवीला. चिवड्यामध्ये थोडा तरी गोडवा असेल ना तर चिवडा जास्त छान लागतो. फक्त तिखट चिवडा चवीला चांगला नाही लागत. त्याचबरोबर जर साखर टाकली ना, साखर मीठ दोन्ही कॉम्बिनेशन पाहिजे तर चिवडा आपला चवीला जबरदस्त होतो. इथे मी 2 चमचे पिठी साखर टाकली आहे. आता व्यवस्थित चमच्याने आपल्याला पोहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सर्व पिठी साखर मीठ या पोह्यांना व्यवस्थित लागेल. आता पुन्हा एकदा हे सर्व मिक्स झाल्यानंतर मी कढई गॅसवर ठेवली आणि हे पुन्हा पोहे आपल्याला 15 मिनिटे मंद आचेवर व्यवस्थित पुन्हा एकदा भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होईल तर आपले पोहे हे अजिबात नरम होणार नाहीत, असेच्या असेच कुरकुरीत राहतील. अशा प्रकारेच आपल्याला झार आणि चमच्याच्या साहाय्याने पोहे हलक्या हलक्या हाताने वर खाली अशा प्रकारे करून भाजून घ्यायचे आहेत. पण अगदी मंद आचेवरच आपल्याला भाजायचे आहेत, नाहीतर मग त्याच्यावर जर आपण हा चिवडा अशा प्रकारे जर भाजला ना तर मग पोहे आकसले जातात आणि तुटण्याची सुद्धा शक्यता असते आणि करपू शकतात. त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला पातळ पोह्यांचा चिवडा करायचा आहे. अशा प्रकारे सर्व चिवडा आपण इथे भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर व्यवस्थित पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हवाबंद डब्यामध्ये किंवा हवाबंद झिपलॉकच्या ज्या बॅग्स असतात त्यामध्ये ठेवून द्यायचा, म्हणजे आपला चिवडा हा महिनाभर असाच कुरकुरीत राहील. आपल्याला जेवढा पाहिजे आहे तेवढाच काढून घ्यायचा आणि बाकीचा चिवडा हा व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.